जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणास चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 12वा दिवस. तेव्हा वाचन सुरू करण्यापूर्वी आपण संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक द्वितीय समास प्रथम याचे वाचन करावयास सुरुवात करणार आहोत. या द्वितीय दशकाचं नाव आहे मूर्ख लक्षण नाम. श्रीराम. ओम नमोजी गजानना एकदंता त्रिनयना कृपा दृष्टी भक्तजना अवलोकावे. तुझ नमू वेद माते श्री शारदे ब्रह्मसुते. अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. वंदुनी सद्गुरु चरण करुणी रघुनाथ स्मरण. त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक. श्रुती सादर विवेक केला पाहिजे. पडत मूर्खाचे लक्षण पुढले समासी निरूपण. सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार. परी काही एक तत्पर होऊन ऐका. जे प्रापंचिक जन जयांस नाही आत्मज्ञान. जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. जन्मला जयांचे उदरी तयांसी जो विरोध करी. सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. सांडुनी सर्वही गोत स्त्री आधीन जीवित. सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुर गृही वास करी. कुळेनवीन कन्यावरी तो एक मूर्ख. समर्थावरी अहंता अंतरी मानी समता. सामर्थ्ये विन करी सत्ता तो एक मूर्ख. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी. जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. आपुली धरून या दुरी पराव्यासी करी मित्री. पर न्यून बोले रात्री तो एक मूर्ख.
बहुत जागते जन, तयांमध्ये करी शयन. परस्थळी बहुभोजन, करी तो एक मूर्ख. मान अथवा अपमान, स्वये करी परिच्छिन्न. सक्त व्यसनी जयाचे मन, तो एक मूर्ख. धरून परावी आस, प्रयत्न सांडी सावकास. निसुगाईचा संतोष, मानितो एक मूर्ख. घरी विवेक उमजे, आणि सभेमध्ये लाजे. शब्द बोलता निर्भुजे, तो एक मूर्ख. आपणाहून जो श्रेष्ठ, तयासी अत्यंत निकट. शिकवणेचा मानी वीट, तो एक मूर्ख. नायके त्यांसी शिकवी, वडिलांशी जाणीव दावी. जो आरजास गोवी, तो एक मूर्ख. एका एकी एक सरा, झाला विषयी निलाजिरा. मर्यादा सांडून सैरा, व वर्ते तो एक मूर्ख. औषध ने घे असो नव्हेथा, औषध ने घे असो नव्हेथा. पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था. तो एक मूर्ख. संगे विन विदेश करी, ओळखी विन संग धरी. उडी घाली महापुरी, तो एक मूर्ख. आपणास जेथे मान, तेथे अखंड करी गमन. रक्षू नेने मानाभिमान, तो एक मूर्ख. सेवक झाला लक्ष्मीवंत, तयाचा होय अंकित. सर्व काळ जो दुश्चित, तो एक मूर्ख. विचार न करिता कारण, दंड करी अपराधी विन. स्वल्पासाठी जो कृपण, तो एक मूर्ख. देवलंड पितृलंड, शक्तिविन करी तोंड. ज्याचे मुखी भंड उभंड, तो एक मूर्ख. घरीच्या वरी खाय दाडा, बाहेरी बाहेरी दीन बापुडा. ऐसा जो का मूढ वेडा, तो एक मूर्ख. नीच यातीसी सांगात, परांगणेसी एकांत. मार्गे जाय खात खात, तो एक मूर्ख. स्वये नेने परोपकार, उपकाराचा अनुपकार. करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. टपिळ खादाड आळसी, कुश्चीळ कुटिळ मानसी. धारिष्ट नाही जयापाशी, तो एक मूर्ख. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान. कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख. लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटिळ निचाड. निद्रा जयाची वाड, तो एक मूर्ख. उंची जाऊन वस्त्र नेसे, चोभारा बाहेरी बैसे. सर्व काळ नग्न दिसे, तो एक मूर्ख. दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण. सर्व काळ जयाचे मळीन, तो एक मूर्ख.
वैधृती आणि वितीपात नाना कुमुहूर्ते जात अपशकुने करी घात तो एक मूर्ख क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपणवधी जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख जीवलगांस परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदी नीच जनास वंदी तो एक मूर्ख आपणास राखे परोपरी शरणागतांस अव्हेरी लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख पुत्र कळत्र आणि दारा क्षमा असावी. आपण आज इथेच थांबतो आहोत कारण हा समास एकूण 74 ओव्यांचा आहे. तेव्हा आज आपण 37 ओव्या पासून पूर्ण केलेल्या आहेत. पुढच्या ओव्या आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. आता आपण ह्या समासाचा मराठी अर्थ पाहूया. हे प्रणवरूप गजानना, हे प्रणवरूप ओंकार रूप गजानना, एकदंता त्रिनयना, आपणास नमस्कार असो. आम्हा श्रोत्यां वक्त्यांकडे आम्हांकडे कृपादृष्टीने पहावे. हे वेदमाते, वेदांची किंवा ज्ञानाची उत्पत्ती जिच्यापासून आहे, श्री शारदे, ब्रह्मसुते, ब्रह्मापासून उत्पन्न झाली म्हणून कृपावंते स्फूर्तिरूपाने एकोहम बहुश्याम अथवा बहुश्याम प्रजायेय ही मूळ ब्रह्माचे ठायी झालेली स्फूर्ती अथवा प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी अहम असे जे स्फुरण होते ते तुझेच स्वरूप आहे. माझ्या अंतःकरणात वास कर. अहम स्फुरण रूपाने प्राणिमात्रांमध्ये असलेली मजमध्येही जरी सामान्यत्वे करून तू आहेस, तरी ज्ञान स्वरूपाने विशेषत्वाने प्रगट हो म्हणून प्रार्थना. सद्गुरु चरणांना नमस्कार करून व उपास्य रघुनाथ याचे स्मरण करून मूर्ख लक्षणे सांगतो. हेतू हा की लोकांनीही ऐकून त्यांचा त्याग करावा. श्री सद्गुरु चरणांना नमस्कार का करावयाचा? साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. श्री रघुनाथ स्मरणाचा हेतू श्री रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. अहम कर्तृत्व बुद्धी नको. त्याग पूर्व समासात वैराग्य निरूपण करून देह गेहाची अहम ममता याचा त्याग सांगितला. या समासात प्रवृत्ती मार्ग शुद्धपणे आचरून निवृत्तीचा अधिकार अंगी येण्यासाठी मूर्ख लक्षणे श्री रामदास स्वामी सांगतात. अन्वय व व्यतिरेक या दोन्ही पद्धतीने प्रपंच परमार्थाचा शोध करावयाचा. अन्वय उभारणी, संबंध, गुणग्रहण, वृत्तिका भावे, घटाभाव, यत्सवे यत्सत्स्वे यत्सत्वम, उपादानकरण म्हणजे ज्याचा कार्याशी तिन्ही काळी वियोग नसतो ते, उदाहरणार्थ माती व घट. व्यतिरेक सहारणी, वियोग, निषेध, देहत्याग. मृत्तिकाया अभावे, घटस्था भाव, घटस्था भावः. यत्सत्त्वे यत्सत्त्वम्, अज्ञानत्वे संसारः, अज्ञानाभावे जगद्भावः. खडे काढल्या वाचून धान्य घेता येत नाही, तसे दोष काढल्या वाचून प्रवृत्ती मार्ग शुद्ध होत नाही. शास्त्राप्रमाणे सद्वर्तन होण्यासाठी दोष त्याग पाहिजे. या दशकाच्या 1, 3, 5, 6, 10 या समासांत व्यतिरेक आहे व बाकीच्या 5 समासांत अन्वय आहे. दोष असे दोन प्रकारचे, ज्ञात व अज्ञात.
तसे मूर्खही दोन प्रकारचे, मूर्ख व पडत मूर्ख. शहाणपणाची मशाल घेऊन खड्ड्यात पडणारे यांच्या लक्षणांचा विचार श्रोत्यांनी अगत्य केला पाहिजे. ज्ञान वाचून त्याग व्हावयाचा नाही. पडत मूर्खाचे लक्षण पुढे म्हणजे 10व्या समासात सांगितले आहे. हे विचक्षण म्हणजे चतुर श्रोत्यांनी पुढे लक्ष देऊन ऐकावे. प्रस्तुत मूर्ख लक्षणे सांगावयाची ती पुष्कळच आहेत. त्यांपैकी ठळक ठळक सांगतो, ती तत्पर होऊन ऐका. ज्यांस आत्मज्ञान नाही, जे केवळ प्रपंचात दंग व त्या प्रपंचाविषयी असे अज्ञानी म्हणजे मूर्ख, त्यांची ही लक्षणे आहेत. ही लक्षणे समासाच्या शेवटपर्यंत सांगितली आहेत. 8 ते 10. ज्या आईबापांचे पोटी जन्मास आला त्यांच्याशी आपल्या बायकोचे सांगण्यावरून वाकडेपणा धरून व बायकोला सखी किंवा मैत्रीण म्हणजे जिवलग मानून तिच्याजवळ गुप्त गोष्टी सांगणे. सर्व गोतांचा म्हणजे आप्तेष्टांचा संबंध सोडून वाईल बुद्ध्या होणे. तिलाच आपले हितगुज सांगणे. परस्त्रीशी लघळपणा करणे. नित्य सासूरवाडीस जाऊन राहणे. कुलशीलाची परीक्षा केल्याशिवाय केवळ सौंदर्याकडे लक्ष देऊन शरीर संबंध म्हणजे लग्न संबंध करणे ही मूर्खपणाची लक्षणे होत. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अहंकाराने बरोबरी करणे, आपली श्रेष्ठता दाखविणे, मनात बरोबरी करू जाणे, बाहेर लोकांमध्ये आपली श्रेष्ठता दाखविणे, सामर्थ्य नसता सत्ता गाजविणे हा मूर्खपणा होय. आपल्याच तोंडाने आपली स्तुती करणे, पुरुषार्थाच्या गोष्टी सांगत स्वदेशात म्हणजे स्वदेहांत हाल अपेष्टा भोगणे व तोंडाने वडिलांची कीर्ती गाणे. उदाहरणार्थ सध्याचा हिंदुस्थान. स्वतःचा नाकर्तेपणा प्रगट असता आमचे वडील असे मोठे होते व आमचे घराणे इतक्या योग्यतेचे आहे अशा उगाच पुशारक्या मारणे हे मूर्खपणा होय. कारणा वाचून उगीचच हसणारा, कोणी विवेक विचार सांगितला असता न मानणारा, अनेकांशी शत्रुत्व असणारा, बहुतांशी वाकडे असणारा तो मूर्ख होय. आपल्या माणसाशी फटकून वागणारा व परक्यांशी मैत्री करणारा, परदोषांची काथ्याकूट रात्री पश्चात करणारा तो मूर्ख होय. पुष्कळ जागते शहाणे लोकांत जो निजून राहतो, अज्ञान पांघरतो, दुर्लक्ष करतो. इतर माणसे जागत असता मध्येच हातपाय ताणून घोरत पडतो. परक्या ठिकाणी फार जेवतो तो मूर्ख होय. आपला मान किंवा अपमान स्वतःच्या तोंडाने उघड करणे, आपल्या वागणुकीमुळे आपला बोज मुळीच न राहू देणे, धृत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लक्षू लघु पक्षी क्रीडा, कबुतरे, बुलबुल, तित्तर वगैरेंचे खेळ, किन्नर गायन, कोल्हाठणींचे गाणे ही 7 अथवा पंचविषय व परद्रव्यधारा ही 7 व्यसने यांत रममाण होणारा तो मूर्ख. दुसऱ्याच्या सहाय्याची आशा धरून स्वतः काहीही प्रयत्न न करणारा व आळशीपणाचा आनंद मानणारा तो मूर्ख. घरात शहाणपणाच्या गोष्टी सुचून सभेत चारचौघात लाजतो व बोलताना घाबरतो तो मूर्ख. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अत्यंत सलगीने वागतो व कोणी शहाणपण शिकवले तरी ते लक्षात घेत नाही, त्याचा कंटाळा करतो तो मूर्ख होय. आपले जो ऐकत नाही त्यास शिकवितो, वडील जनांपुढे शहाणपणा मिरवतो, श्रेष्ठ लोकांना म्हणजे आर्यांना घोटाळ्यात पाडण्यासारखे वर्तन करतो तो मूर्ख. विष विषयोपभोगाचे सेवन एकाएकी म्हणजे विचार न करता करतो आणि नित्य निर्लज्जपणे अमर्याद वागतो तो मूर्ख. रोग असून औषध न घेणे व घेतल्यास पथ्य मुळीच किंवा कधीही न सांभाळणे, प्राप्त स्थितीत संतोष न मानणे, सहज मिळालेल्या पदार्थास आवडून न घेणे हे मूर्खपण होय. सोबती वाचून परदेशात हिंडतो,
स्वभावाचा परिचय झाल्यावाचून संगत करतो, महापुरात उडी घालतो, तो मूर्ख होय. आपला जेथे मान होतो तेथे नित्य जातो. आपला मान किंवा स्वाभिमान राखता येत नाही, तो मूर्ख होय. सेवक भाग्यास चढला की त्याच्या अंकित म्हणजे गुलाम होऊन राहणे. सर्व काळ दुश्चित्त म्हणजे कुड्या मनाचा किंवा चंचल चित्त असणे हे मूर्खपणाचे लक्षण होय. कारणाचा विचार न करता किंवा अपराधा वाचून दंड करणे, क्षुल्लक गोष्टीत कृपणपणा दाखविणे हे मूर्खपण होय. देवलंड म्हणजे कुळधर्मादी देवकार्य न करणारा, पितृलंड म्हणजे श्राद्ध पक्षादी न करणारा, शक्ती नसता तोंड म्हणजे उलट डाव किंवा उपाय करणारा, तोंड असा पाठ म्हणजे असा ताकद नसताना मध्येच तोंड घालून बोलणारा किंवा शिव्या देणारा, वायफळ बडबड करणारा, तो मूर्ख होय. घरच्या माणसांवर दात खातो म्हणजे रागवतो व वागोबा बाहेर घरच्यांना बाहेर गोगलगाय बनतो, असा जो वेडमूड तो मूर्ख. हलक्या जातीच्या माणसांशी दोस्ती करतो, परस्त्रींशी एकांत करतो, एकांत करतो, रस्त्याने खात खात जातो, तो मूर्ख. स्वतः उपकाराचे नाव ज्याला ठाऊक नाही, कोणी याचेवर केला तर त्याची फेड अपकाराने करतो. करणे थोडे पण बोलतो फार, तो मूर्ख. तापट, तपी, खादाड, आळशी, घाणेरडा, कुटील मनाचा, धारिष्ट, शून्य हे सर्व लोक मूर्ख होत. विद्या, वैभव म्हणजे ऐश्वर, संपत्ती, पराक्रम, सामर्थ्य यांपैकी काहीच नसता कोरडा अभिमान वाहणारा मूर्ख होय. भित्रा, लंडी, खोटा, लबाड, वाईट कर्मे करणारा, कुटील, निलाजरा, फार म्हणजे फार झोपाळू, तो मूर्ख. उंचावर जाऊन वस्त्र नेसतो किंवा उंची म्हणजे श्रीमंती जाऊन वस्त्र नेसतो. चव्हाट्यावर शौचविधीस जाऊन बसतो. रहदारीच्या मार्गावर शौचविधी अथवा लघुशंक करतो. सदा नग्नप्राय दिसतो, तो मूर्ख होय. दात, डोळे आणि नाक, हात, पाय आणि वस्त्र ज्याची नित्य मलिन असतात, तो मूर्ख. वैधृती आणि व्यतिपात वगैरे अनेक कुमुहूर्तावर प्रवासाला निघतो व अपशकुन झाले तरी ते न मानता आपले नुकसान करून घेतो, तो मूर्ख. क्रोधाने अपमान झाला असे वाटून अथवा दुर्बुद्धीने आत्महत्या करतो, ज्याला स्थिर बुद्धी नाही, तो मूर्ख होय. जय जय रघुवीर समर्थ. हा होता 1 ते 37 या ओळींचा अर्थ. आता आपण समर्थांनी दशक प्रथम समास प्रथम मध्ये वर्णिलेली दासबोध ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचणार आहोत. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपणास समर्थ श्री रामदास स्वामी सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनाचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील, ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल.
अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण श्री समर्थांना पुन्हा एकदा वंदन करून आजच्या या वचनाचा समारोप करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हा समास वाचताना काही ठिकाणी आपल्या भारतातला सद्यस्थितीचा जो उल्लेख झालेला आहे, तो लेखकाने त्या काळी जी परिस्थिती होती त्या संदर्भात लिहिला आहे. तो आजच्या स्थितीबद्दल कोणीही त्याचा संबंध लावू नये, हीच कृपया आपणा सर्वांना विनंती. आपण सर्वांनी आजचा भाग शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.